हे नाटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे, जिथे त्यांनी भारतासाठी दिलेल्या योगदानाची पूर्ण जाणीव आहे. नाटकातील घटना प्रतिष्ठित पुस्तकांमधून घेतल्या आहेत. ही गोष्ट आहे 14 एप्रिल 1891ची. महू नावाच्या गावात रामजी सकपाळ यांच्या घरी भीमरावाचा जन्म झाला. लहानशा गावात एक लहान मुलगा भीमराव आपल्या अंगावर साधा झिजलेला पोशाख घालून हातात पाटी घेत शाळेकडे चालला होता. शाळेत जात असताना त्यांच्या वाटेला अनेक अडचणी आल्या. एके दिवशी गुरुजींनी गणिताचा तास घेतला. प्रश्न केले साऱ्या वर्गाला, पण एकाचाही हात वर नाही आला. पण मी मात्र हात वर केला. म्हणालो, गुरुजी मी बघा देतो उत्तर. आणि धडाधडा मी पाठ बोलून दाखवला. गुरुजी आनंदाने म्हणाले, भीमा इकडे ये आणि प्रश्न सोडवून दाखव साऱ्या वर्गाला. धन्य झालो मी, आनंदमयी झालो आणि निघालो मी पुढे गणित सोडवाया. आणि निघालो मी पुढे गणित सोडवाया. चिडवून भरती मला ते फार हुशारी.
असल्याची बातमी जेव्हा भीमरावांना मिळाली तेव्हा संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. गावातल्या त्यांच्या समाजातला तो पहिला मॅट्रिक विद्यार्थी होता. समाजासाठी केवळ एक बातमी नव्हती, तर नव्या युगाची सुरुवात होती. भीमरावासारख्या मुलांकडून आपण काय शिकायला पाहिजे याविषयी मी बोलणार आहे. जन हो, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. तात्पर्य काय? तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. ज्योतिबा फुलेंनी पेटवलेली खिडकी भीमरावासारख्या मुलाच्या रूपानं आजही धगधगते आहे. हे पाहून मनाला समाधान वाटते. या प्रसंगी मी भीमरावला गौतम बुद्धांचे चरित्र भेट देत आहे. आत्मज्ञानानं जीवन उजळून टाकणाऱ्या बुद्धांचं चरित्र आहे. तू अवश्य वाच. हे बुद्ध चरित्र तुझे जीवन नक्कीच बदलून टाकले. खूप मोठा हो, यशस्वी हो. भीमराव आणि रमाबाई यांचा विवाह वयाच्या लहानशा वयनावर झाला. वधू रमाबाई अत्यंत शांत, साधी आणि सोज्वळ होते, तर भीमराव अभ्यासात रमलेला, मोठी स्वप्न पाहणारा मुलगा. लग्न साध्या पद्धतीने कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडले. चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात दूरदृष्टी, हातात राजदंड पण मनात जनतेसाठी प्रेम, शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि समानतेचा प्रचारक असे होते ते राजे सयाजीराव गायकवाड.
त्यांच्या निर्णयांनी अनेकांच्या आयुष्याला दिशा दिली, ज्यात बाबासाहेब एक होते. बडोदा संस्थान सोडा आणि अमेरिकेला जाण्याच्या तयारीला लागा. तुमच्या आवडत्या विषयात उच्च शिक्षण घेण्याकरता आम्ही तुम्हाला अमेरिकेला पाठवायचं ठरवलंय. तुमचा सगळा खर्च बडोदा संस्थान करेल. बडोदा संस्थानतर्फे आम्ही तुम्हाला शिष्यवृत्ती मिळवून देऊ. जाणार ना? दुःख आम्ही समजू शकतो. वडील गेल्याचा धक्का आम्हालाही कळतो. पण भीमराव कधीतरी या दुःखातून बाहेर पडावं लागणारच ना. सगळे दुःख विसरा आणि ध्येय प्राप्तीच्या मार्गावर वाटचाल सुरू करा. नवा इतिहास घडवणारे भारताचे नवे युवक आहात तुम्ही. विसरू नका. या महाराज, मी आपला शब्द मानतो, परंतु माझी एक विनंती, मला विचार करण्यासाठी 1 दिवसाची मोहलत द्यावी. ठीक आहे, तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. या. थँक्यू. रविवार मग अगर मी पाहते काही बी नसलं आहे का? त्यांनी मला एक वेगळीच संधी देऊ केली आहे. ती घ्यायची का नाही ह्याचाच मी विचार करतोय. कसली संधी? ते मला विलायतेला जाण्यासाठी पुन्हा एकदा शिष्यवृत्ती देत आहेत. आणि ती कशा काय? अगं, तिकडे जाऊन उच्च शिक्षणासाठी. काय सांगते देवा? अरे या आनंदाची गोष्ट आहे ती. बरं बरं, विलायतेला म्हणजे ती गोरी लोक जिथनं आली तिकडे ना रे? हो. विलाचा माझा विवाह. अरे विवाह मग असं सांगती की साहेबांच्या देशात जाऊन तू शिकून येणार म्हणून. आज दादा असताना तर आनंदानं त्याचा उरभरून आला असता, पण त्याचा पोरगा 7 समुद्रा पल्याड जाऊन शिकून येणार म्हणून दादाचा सपोर्ट तू नक्की पुरं करशील का तुला? दादा जिथं कुठं बी असेल ना, आनंदाने ती पण गायक असेल. परदेशातून 1 रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल, हे ध्यानात ठेव. साहेब, तुमचा विश्वास आहे ना माझ्या? तुमच्या या पुस्तकांची विद्येची आण घेऊन मी सांगतो साहेब,
यांचं समज निभावून समजांची काळजी घेऊन म्या. काय कसेच एवढं काय कौतिक साहेब. तुम्ही तिकडे काय कसरीनं राहाल आणि इकडे आम्ही. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले होते, पण रमाबाईंनी कधीही त्यांना मागे वळून पाहण्यास भाग पाडले नाही. घरात अन्नाची चणचण, अंगावर कपड्यांची कमतरता आणि तरीही रमाबाईंच्या ओठावर नेहमी साहेब शिकून मोठे होणार ही आशा असायची. बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं आणि रमाबाईंना पत्र आलं. वदे रमाई साजणे बाई, काय सांगू मी ती नवलाई. मन गहिवरलं फुलून बहरलं, मन गहिवरलं फुलून
1927 साल भारतात अस्पृश्यतेचं सावट गडद होतं. पाणी, शिक्षण, सार्वजनिक ठिकाणं सर्व काही दलितांना वर्ज्य होतं. अशा काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायासाठी आवाज उठवला. 20 मार्च रोजी महाड येथे 14 तळ्याचं पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठी हजारो अनुयायांसह बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हे बघा, एक लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी आता इथनं उठायचंय आणि 14 तळ्यापाशी जायचंय आणि ओंजळ पाणी घ्यायचंय. आलं लक्षात? हे बघा, आपला हा सत्याग्रह शांततेचा सत्याग्रह आहे. आपल्या या सत्याग्रहाचा या गावातल्या कुणालाही त्रास होता कामा नये. आलं लक्षात? आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. चला. भारताला स्वातंत्र्याची आस होती, पण समाज अजूनही गुलामगिरीच्या साखळदंडात अडकला होता. 13 डिसेंबर 1927 महाड येथील मनुस्मृती दहन दिन हा केवळ एका ग्रंथाचा जाळण्याचा क्षण नव्हता. तो होता एक जाज्वल्य हक्कांची घोषणा. आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोहार. हा ग्रंथ, मी ग्रंथप्रेमी मनुष्य आहे, पण हे पुस्तक जाळतोय कारण हे पुस्तक म्हणजे गुलामगिरीची साखळी आहे. मनुष्य धर्माची हानी करणारा विष आहे. मनुष्य धर्माची माझी व्याख्या अत्यंत सोपी आहे. जो प्रत्येक माणसाला आत्मप्रतिष्ठेनं जगू देतो तो मनुष्य धर्म, आणि जे काही या आत्मप्रतिष्ठेच्या आड येईल ते सगळं नष्ट केलं पाहिजे. पितृवशे तिष्ठेत पाणिग्राहस्य यौवने पुत्राणाम भर्तरी प्रेतेने भजस्त्री स्वतंत्रता. याचाच अर्थ असा, स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या आणि तरुणपणी पतीच्या आज्ञेत राहावे. पती मृत झाल्यास मुलाच्या संमतीने वागावे. एकंदरीत काय, स्त्रियांनी स्वातंत्र्य स्वीकारू नये. अगोबाई, असं सगळं लिहून ठेवलं या पुस्तकात. म्हणूनच आपले नवरे आपल्याशी भांडतात, आपल्याला मारतात. काय तर मग कोणी विचारते आपल्याला, सदाना कदा ह्यांचा चावल वरलाय, आपल्याला काही किंमतच नाही. त्या पुस्तकानेच किंमत ठेवली नाही आपली. अगं आपलंच काय, बामणबायांचं पण लय हाल आहे, विधवाबायांचं पण लय हाल आहे. त्यांनी जायला हवं होतं हे पुस्तक. आणि म्हणूनच आपण सगळे मिळून आता ती जाळतोय. मी ग.नि. सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी मनुस्मृतीचं दान करावं. अस्पृश्यता भिक्षुकशाहीला, अस्पृश्यता भिक्षुकशाहीला, अस्पृश्यता भिक्षुकशाहीला, अस्पृश्यता. मनुस्मृती हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून कायद्याचा ग्रंथ आहे.
आम्ही नाकारतो आहे आणि कायदेभंग करून त्याचे आम्ही दहन करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 1928 साल इंग्रज सरकारने भारतात सायमन कमिशन पाठवलं, एक आयोग जो भारताच्या भविष्यासाठी घटनात्मक सुधारणा सुचवणार होता. पण या आयोगात एकही भारतीय नव्हता. साऱ्या देशात घोषणा झाली, सायमन गो बॅक. पण एका कोपऱ्यात एक ठाम, शांत पण ठाम पावला चालणारा नेता होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इतर नेते सायमन कमिशनवर बहिष्कार टाकत होते, पण बाबासाहेबांनी मात्र वेगळा मार्ग निवडला. त्यांनी सायमन कमिशन समोर दलित समाजाचे प्रश्न मांडले. कारण अस्पृश्य समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास, आर्थिकदृष्ट्या कंगाल आणि सामाजिकदृष्ट्या गुलाम आहे आणि म्हणून आरक्षण आणि प्रौढ मतदान आवश्यक आहे. एका टोकाला महात्मा गांधी, अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपित्याचा मान लाभलेले, आणि दुसऱ्या टोकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, अस्पृश्य समाजाचे बुलंद नेतृत्व. राज्यघटनेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा. अस्पृश्यांना हिंदूपासून वेगळे मानत नाही, मला हे मान्य नाही. मी लिहिलं तरी 73, पण अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवला. डॉक्टर आंबेडकर केवळ अशा अवास्तव मागण्या मागत नाही, तर मी आमरण उपोषण करेन. मिस्टर गांधींचा जीव मलाही प्रिय आहे, परंतु त्यासाठी मी 6-7 कोटी अस्पृश्यांवर अन्याय होऊ देणार नाही. यावेळी मिस्टर गांधींचे प्राण त्यांच्या हातात आहे. आणि मग 24 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा जेलमध्ये एक ऐतिहासिक करार झाला, पुणे करार. बाबासाहेबांनी गांधीजींच्या उपोषणामुळे निर्माण झालेल्या दबावाखाली स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग केला आणि त्याऐवजी राखीव जागा स्वीकारल्या. सन 1949 नोव्हेंबर महिन्याचा 26वा दिवस दिल्लीतील संविधान सभागृहात अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रसंग घडत होता. सभागृहात एक गडगडाट शांतता होती. सर्व सदस्यांचे लक्ष एकाच दिशेने लागले होते. त्या मंचावर उभे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष. बाबासाहेब अत्यंत शांत पण ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात बोलत होते. त्यांच्या हातात असलेला संविधानाचा मसुदा म्हणजे हजारो वर्षांच्या शोषणाचा शेवट आणि नव्या भारताच्या सुरुवातीचं प्रतीक होतं. त्यांनी भारताच्या भवितव्यासाठी बनवलेलं संविधान सभेपुढे सादर केलं. दिनांक 14 ऑक्टोबर 1956, स्थळ दीक्षाभूमी नागपूर. लाखो जनसमुदाय एकवटलेला होता. वातावरण भारलेलं होतं, आशेने, श्रद्धेने आणि परिवर्तनाच्या तेजस्वी जाणीवेने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या घटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते. ते त्या दिवशी एक ऐतिहासिक क्षण निर्माण करणार होते, बौद्ध धम्माची दीक्षा. त्यांच्या समोर होते मास्तवीर भिक्खू चंद्रमणी आणि त्यांच्या समोर जमले होते लाखो अनुयायी. बाबासाहेबांनी सर्वप्रथम स्वतः धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी त्रिशरण व पंचशील स्वीकारले. मी बुद्ध, धम्म आणि संघ शरण जातो. त्यानंतर त्यांनी स्वतः आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. असे होते आपले बाबासाहेब, ज्यांच्या पावलांनी इतिहासाची दिशाच बदलली.
आलेले आहेत. योगेश उदळे सरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अनन्या कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. राक्षस सरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. शुभ्रा लांडगे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. गांगुर्डे परिवाराकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. गार्गी देवकुळ यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अरुणा रूपवते यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बबन मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. कुणाल पवार यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अर्चना निकम ताईंकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. देवकुळ यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. निकम काकाकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बाळासाहेब कांबळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा पारितोषिकांसाठी. मी मंचावर आमंत्रित संयुक्त संयुक्त जयंती उत्सव समितीचे मी सर्व कमिटी मेंबर्सला वर आमंत्रित करते आहे. त्यांनी मंचावर यावे. सर्वांनी मंचावर यावे. पदाधिकारी रणपिसे काका अध्यक्ष, निकम काका, रायपुरे दादा, सर्वांनी मंचावर यावे. या सादरीकरणात सहभाग झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक कलाकाराचे मी मनपूर्वक आभार मानते. तुमच्या प्रत्येक पावलांमध्ये, भावमध्ये आणि शब्दांमध्ये खूप भावना होत्या. प्रेक्षक म्हणून मी ती भावना नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचली असावी. यामध्ये मार्गदर्शन करणारे आपल्या भीमाच्या वाघिणी पूर्वा निकम, आर्यली आडव आणि पाठिंबा देणारे प्रत्येक व्यक्तीचे खास आभार. तुमच्यामुळे आम्हाला हे व्यासपीठ मिळालं आणि आम्ही आमचं काहीतरी खास उभं करू शकलो. आज आपण जे काही पाहिलं ते फक्त एक नाटक नाही, तर एकमेकांवरील प्रेम, विश्वास, आदर आणि टीमवर्कचा प्रतीक आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद या सुंदर प्रवासाचा भाग होण्यासाठी. वैभव कुंभार या दादांकडून